करशील का? हो मी तयार आहे मित्रा. ओके, तुला शुभेच्छा. तू माझ्यापेक्षा धाडसी आहेस. हे अक्षरशः वेळ लावणार आहे. हा माणूस अक्षरशः जळत्या इमारतीत आहे. दाराकडे आग लागली आहे. पूर्ण खुली आगीच्या विळख्यात आहेत. अरे बापरे, ही आम्ही शूट केलेली सर्वात भयंकर गोष्ट आहे. आणि त्याच्या मागे आहेत $500,000 जे तो जिंकू शकतो जर त्याने 7 आगीचे सापळे पार केले तर. ज्यात आहे तोफेतून आगीत फेकणे, मृत्यूचा सामना करत आगीच्या रिंगणातून उडी मारणे, मोठ्या स्फोटातून वाचणे आणि बरंच काही. इथून बाहेर पड, कम ऑन. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की हा माणूस कोण आहे तर हा प्रोफेशनल स्टंटमॅन आहे. पण आम्ही या व्हिडिओत त्याची कठीण परीक्षा घेणार आहोत. आग लागली आहे तरी त्याला सगळे पैसे बाहेर काढायचे चॅनल आहेत. सांभाळून. ऑलराईट, 10 पैकी 2 बॅग्स काढल्या. त्याला आग लागली आहे. त्याला खरोखर आग लागली आहे. नोलन, फायर एक्सटिंग्विशर घेऊन ये. लवकर कर, घर कोसळणार आहे. ठीक आहे, झालं. पैशांना आग लागली. अरे बापरे, पैसे जळत आहेत. तू करून दाखवलंस. पायाची आग विझव. माझ्या छातीत धडधडतंय. तू या इमारतीतून $250,000 बाहेर काढू शकलास. चला पुढल्या मृत्यूच्या सापळ्याकडे जाऊया. तुझे ब्लाइंड फोल्ड्स काढ. एरिक, दुसऱ्या मृत्यूच्या सापळ्यात तुझं स्वागत आहे. अरे बापरे, हे काय? आपण किती उंचीवर आहोत? बऱ्यापैकी उंचीवर आहोत. तुला खाली बघायचंय? नाही, नको. अरे हो, आग लावायला सांगा. अरे कम ऑन यार, हे आणि काय? मी खरं सांगतो, हे शूट करेपर्यंत मला माहित नव्हतं की पाण्यात आग लावता येते. जिमीला आगीचं एवढं कसलं वेड आहे? हा डेथ ट्रॅप अगदी सोपा आहे. या प्लॅटफॉर्म समोर 3 पैशांनी भरलेल्या बॅग्स लटकलेल्या आहेत. त्या प्रत्येकी तू स्पर्धा करणार असलेल्या नवीन रकमेचं प्रतिनिधित्व करतात. आणि जसजशी रक्कम वाढते तसतशी ती प्लॅटफॉर्म पासून लांब होत जाते. तुला पळत जाऊन उडी मारण्यासाठी या 3 पैकी एकाची निवड करायची आहे. जर तू त्यावर लटकलास तर ती तुझी नवीन बक्षीस रक्कम असेल. बघ ती किती लांब आहे. अरे बापरे, हे तर चांगलंच मोठं अंतर आहे. काळजी नको करूस. जर तू चुकलास तर तू पेटत्या पाण्याच्या विशाल तळ्यात पडशील. माझे पाय थोडे आखूड आहेत, पण त्यांचा जोर बघून तू चक्रावून जाशील. ओके, तू कोणती बॅग निवडणार आहेस? तुला सोपा मार्ग निवडून तुझं बक्षीस $100,000 ने कमी करायचंय? नाही, ही नकोय मला. हे फारच सोपं होईल. ठीक आहे, अरे बापरे, ही तुझी आताची बक्षीस रक्कम आहे. तुला $250,000 हवे आहेत की तुला $300,000 करता 10 फूट उडी मारण्याचा धोका पत्करायचा आहे? मी धोका पत्करायला तयार आहे. ओके, फक्त $300,000 बाकी आहेत तर. ऑलराईट, मी तयार आहे. आणि याबरोबरच तुला आग आणि कात्री दोन्हींना चुकवायचंय. समजलं. बक्षीस रकमेत $50,000 ची भर घालण्यासाठी सर्व काही पणाला लावणं योग्य आहे का? आता तू मला माझ्या निर्णयावर विचार करायला भाग पाडतोय. इथे तू उडी मारून दाखवशील? मला बघायचंय. हो, नक्कीच. अरे वा, छान. $300,000 तुझे झाले. समज. छान वाटलं. मला वाटत नाही त्याला समजलंय. ते जवळजवळ 10 फुटाचं अंतर आहे. $300,000 पणाला लागले आहेत. 100 मिलियन लोक बघतायत. चला बघूया त्याला हे जमतंय का. लेट्स गो. 3, 2, 1, चल जा. ओ छान. आता त्याला परत पण यायचंय. धरून ठेवावं लागणार आहे. ते गरजेचं आहे. त्याने केलं. $300,000. बघूया तू पुढचे 5 मृत्यूचे सापळे पार करू शकेल का. तू करून दाखवलं. ही तर आता सुरुवात आहे. एरिक कदाचित आगीच्या तलावात उडी मारण्यासाठी खूप उत्सुक असेल. चला तर बघूया तो या पुढच्या ट्रॅपसाठी किती एक्साइटेड आहे. तुझे ब्लाइंड फोल्ड्स काढ. तुझ्या मागे तू मागच्या ट्रॅप मध्ये जिंकलेले $300,000 आहेत. काय वाटतं तिसरा ट्रॅप काय असेल? मला कड्यावरून आगीत ढकलून देणार आहेस? एवढं लांब जायची गरज नाही. मस्त. ट्रॅप उघड करा. ओके. तर तिसऱ्या ट्रॅप मध्ये आम्ही तुला या भल्या मोठ्या माणसाच्या आकाराच्या तोफेत घालून उडवणार आहोत. आणि जर तू त्या पिवळ्या रिंगणात पडलास तर तू आधी जिंकलेल्या $300,000 सोबत पुढे जाशील. पण जर का तू पेटत्या रिंगणात पडलास तर मी तुझ्या बक्षीस रकमेत आणखी $50,000 ची भर घालीन. मला हे आवडलं. मी एक स्टंटमन आहे आणि मला असल्या स्टंटची सवय आहे. पण जर का तू दोन्ही रिंगणे चुकवलेस तर तू रिकाम्या हाती घरी जाशील. आणि तुला कदाचित प्रश्न पडला असेल की तू हे तोफेचं गणित कसं जमवणार. तुला कसं कळणार तू किती लांब किंवा जवळ जाणार, डावीकडे जाणार की उजवीकडे, की त्या कॉन्क्रीटवर आपटशील. मी पण अगदी हाच विचार करत होतो. ही विशाल तोफ बघून. स्टंट डबल्स ना बोलवा. आम्ही एरिकला डमी म्हणून वापरण्यासाठी 3 स्टंट डबल्स देणार आहोत. तोफीची पिच, शक्ती आणि दिशा निश्चित करण्यासाठी तू त्यांना एक एक करून तोफेतून उडवेल. जर त्याने 3ही स्टंट डबल्स वापरून सुद्धा लक्ष गाठलं नाही तर त्याचा शेवटचा शॉट पूर्णपणे योगायोग असेल आणि तो सर्व काही हरू सुद्धा शकतो. जर मी 300K च्या रिंगणापर्यंत योग्य अंतर काढू शकलो आणि नंतर आगीच्या रिंगणात अंतर वाढवून पोहोचू शकलो तर मला वाटतं मी यशस्वी होईल. कधी विचार केला होतास की लाखो वर्षानंतर तू हे करशील? नाही, आणि आता मी हे करतोय. हा तुझ्या 3 स्टंट डबल्स पैकी पहिला आहे. तू याला $350,000 जिंकण्याच्या
एक पाऊल जवळ नेशील किंवा एक पाऊल दूर नेशील. तुला पिच अँगल बद्दल काय वाटतं? मी थोडं आणखी वर जाईल. म्हणजे तू जितका जास्त वर करेल तितका लांब जाशील, तुला माहित असावं म्हणून. ठीक आहे, चला करूया. थोडा आणखी वर, थोडा थोडं आणखी. आणखी वर. हो, आणखी अजून वर, वर हवंय ओके. मला. आता या समीकरणाच्या शेवटच्या भागाबद्दल बोलूया. एका रबर बँडची कल्पना कर. तू जितकं जास्त ताणशील तेवढं जास्त लांब उडेल. म्हणजे तू जितकी जास्त तुझी खुर्ची खेचेल तू तितका जास्त लांब जाशील. तू तर अगदी मजबूत दिसतोयस. आपण 75% सुरू करूया. ओके, तर तुला हे बरोबर मध्यभागी हवंय. मध्यभागी. राईट. अरे बापरे. हो, हो. Oh, no. याच्या आत गेल्यावर तुला हे खरं वाटतंय? अगदी खऱ्यासारखं. ओ, हे खूप खरं भन्नाट आहे. होणार आहे. 3, 2, 1, फायर. ओ, हे चांगलं होतं. बरोबर मध्यभागी. ओके, दुसरा स्टंट डबल्सला पाठवा. ब्लू टीम. हा आलाय. ऑरेंज पिवळ्या रिंगणाच्या